योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. कुर्वन्नपि न लिप्यते, कर्म करूनही अकर्ता. असा जो असतो ज्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं असतात, तो असा असतो की ज्याला कर्म करून सुद्धा ते कर्म कर्त्याला कधीही बांधू शकत नाही, बाधतही नाही. असा हा श्लोक आहे. अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे 5व्या अध्यायातला. म्हणजे या 5व्या अध्यायातल्या ह्या 5व्या श्लोक, 5वाच आहे का? हां, 7वा. तर या श्लोकामध्ये ही जी 5 लक्षणं सांगितलेली आहेत, ही लक्षणं जो धारण करतो तो कर्म करूनही कर्म करत नाही. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच्या कर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. आपण पाहिलं होतं 4थ्या अध्यायामध्ये की कर्माची गती कशी गहन आहे आणि कर्म करूनही अकर्ता राहतो परमेश्वर. तसेच हे संत होते. म्हणजे कर्मफलाचं कर्तृत्वही नाही, कर्मफलाचं भोक्तृत्वही नाही. या दोन्ही गोष्टी त्या स्वतःकडे घेत नव्हते. इतकं वैराग्य त्यांच्या मनामध्ये होतं. आणि असा हा अतिशय सुंदर असा श्लोक आहे. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे 8 आणि 9. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. आता हा जो श्लोक आहे 8वा आणि 9वा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे की तत्ववेत्ता सांख्ययोगी, हा जो आत्तापर्यंत जो आपण पाहिला तो तत्वज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे असा सांख्ययोगी, याचाच अर्थ ज्ञानी, याचाच अर्थ कर्मयोगी. तर ह्याचं आचरण कसं असतं ते ह्या श्लोकात सांगितलेलं आहे की कसा वागतो बरं हा. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् म्हणायला अतिशय अवघड असलेला हा श्लोक आहे, पण अर्थ मात्र अतिशय सोपा आहे या श्लोकाचा. की पश्यन् म्हणजे पाहणे, पाहत असताना. शृण्वन् म्हणजे ऐकणे, ऐकत असताना. स्पृशन म्हणजे स्पर्श करत असताना. जिघ्रन म्हणजे वास घेत असताना. अश्नन म्हणजे खात असताना. गच्छन म्हणजे चालत असताना. स्वपन म्हणजे झोप घेत असताना. पश्यन् शृण्वन् स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन. श्वसन म्हणजे श्वासोच्छवास करीत असताना. परत काय पुढे प्रलपन विसृजन गृह्णन. प्रलपन म्हणजे बोलत असताना. विसृजन म्हणजे त्याग करत असताना, जे आपले खालच्या 2 कर्मेंद्रियांचं जे कार्य आहे, बाहेर टाकणं कुठल्याही गोष्टी. म्हणजे गृह्णन म्हणजे हाताने घेत असताना, हाताचं कार्य. उन्मिषण म्हणजे पापण्याची उघडझाप करत असताना. निमिषण म्हणजे पापण्या मिटताना. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या ज्या कर्मेंद्रियाची जी कार्य आहेत, हाताचं कार्य, डोळ्याचं कार्य, वाणीचं कार्य आणि ज्ञानेंद्रियाची जी कार्य आहेत, पंचप्राणाची जी कार्य आहेत, ही सगळी कार्य करत असताना हा योगी काय करत असतो, त्याचं वागणं कसं असतं. तर हे सगळं चालू असताना ही इंद्रिये आपापल्या विषयात वर्तन करत आहे. मी काहीच करत नाही आहे. कुर्वन्नपि न लिप्यते म्हणजे मी काहीच करत नाही आहे. माझे डोळे त्याचं काम करतात आहे, माझे कान ते ऐकण्याचं काम करतात आहे, माझं नाक श्वास घेण्याचं काम करत आहे. त्यामध्ये मी वेगळा आहे, मी काहीच करत नाही, अशी त्याची धारणा झालेली असते. आणि असं समजून जो वागतो, आपण काहीच करीत नाही असं निस्संदेह तो मानतो. असा या 2 श्लोकांचा अर्थ आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. वर्तन्त इति धारयन् की हे सगळं त्यांचं वर्तन त्या इंद्रियांचं काम ते इंद्रिय करत आहेत आणि मी हे काहीच करत नाही, अशी ते. म्हणजे आपण जो अहंकार घेतो ना मनामध्ये, हे मी केलं ते टाकण्यासाठी म्हणून त्यांनी हा श्लोक सांगितलेला आहे की मी काहीच करत नाही, ज्याचं ते काम करतात आहे, मी मात्र पूर्णपणे अलिप्त आहे. म्हणजे तत्व जाणणारा जो महात्मा असतो तो सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करत असतो.
मग मी खाल्लं, मग अंतरंगातल्या ईश्वराला तृप्त करण्यासाठी मी खाल्लं. नंतर अशी त्याची भूमिका असते, आज मला अभ्यास करायचा आहे, मग तुम्हाला ईश्वरासाठीच करायचा आहे, ईश्वरार्पण करायचं आहे. आज मला बाहेर जायचं आहे, मग काहीतरी लोकोपयोगी कामं मला करायची आहेत. म्हणजे असं त्याचं वागणं असतं. कर्मयोगाला हे बरोबर उलगडायला लागतं की ईश्वरार्पण बुद्धीने कशी कर्म करायची. हेच ते आपल्याला आत्तापर्यंत 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायात आता आपण आलो आहे हेच सगळं सांगतात. कारण तो विशुद्धात्मा असतो, विजितात्मा असतो आणि म्हणून त्याला प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वराचं तत्व दिसत असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. जरी कितीही त्याने कर्म केलं तरी सुद्धा तो अकर्ताच असतो. आता कर्ता कर्म कार्य ह्या त्रिपुटीचा व्यवहार स्वभावताच त्याच्या ठिकाणी बंद पडतो आणि यावर त्याने जरी सर्व केले तरी तो तत्वतः त्याचा कर्ता होतच नाही. करते पण स्वतःकडे न घेणं एवढंच फक्त या श्लोकातून सांगितलेलं आहे की करते पण आपण आपल्याकडे घ्यायचंच नाही. हे जे झालं ते त्या परिस्थितीनुसार. आणि खरंच आहे ना हे की कुठलंही कर्म जेव्हा घडत असतं तेव्हा त्याच्या पाठीमागे केवढी मोठी कारण परंपरा असते. म्हणजे आपण ते कर्म केलं असं आपण म्हणूच शकत नाही. मध्ये एक मी असं उदाहरण वाचलं होतं कुठेतरी की एका बाईनी म्हणे दुपारी 12ची वेळ असते आणि त्या ठिकाणी एक म्हातारी गरीब भिकारी बाई येते आणि तिला म्हणते, ताई काहीतरी अन्न द्या पोटाला, मला भूक लागली आहे. आणि मग या बाईच्या मनात पण दया निर्माण होते आणि ही तिला आपल्या घरात जे काय भाजी पोळी वरण भात केलेला असतो ते तिला जेवायला देते. तर मग आता हे कर्म तिने केलेलं आहे. मग आता ह्याला तिने असं हे घ्यायचा का, अभिमान त्या घ्यायचा का त्या कर्माचा, किंवा करते पण घ्यायचं का, ह्याच्यावर जर आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की तिने जर असं म्हटलं की हो हो मी आज त्या बाईला जेवायला वाढलं, मी तिला तृप्त केलेलं आहे. अगं तू कोण करणारी, ते अन्न तुझ्या नवऱ्यानी कमवून घरामध्ये अन्नधान्य आणून ठेवलं म्हणून तू स्वयंपाक करू शकली. त्या परमेश्वराने आज तुझी तब्येत चांगली ठेवली म्हणून तू स्वयंपाक करू शकली. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे असतात की तिचा मुलगा काहीतरी तिला म्हणालेला असतो 10 वाजता की चल माझ्याबरोबर बाहेर उन्हात काहीतरी काम असतं बाहेर. तर मग मुलगा नंतर म्हणतो की आई तू नको येऊ, मीच ते काम करून येतो, तू घरीच थांब. म्हणजे मुलगा पण ह्याला कारण झाला की तो एकटाच गेला बाहेर आणि ही त्यावेळेस घरात होती म्हणून ही तिला वाढू शकली. घरामध्ये अन्न तयार होतं म्हणून ही तिला वाढू शकली. नंतर तिची मानसिक परिस्थिती त्यावेळेस चांगली होती, तिच्यामध्ये दया हा गुण आलेला होता त्या काळामध्ये. नाही तर घरात जर आपलं काही चित्त विशुद्ध झालेलं असलं, समजा काय म्हणतात त्याला, काही रागवारगवी घरामध्ये काही भांडणं झालेली असतील तर ती एकदम म्हणेल की जावे आत्ता काही मी तुला देत नाही, तू निघून जा. पण तसं नव्हतं, घरातलं वातावरणही चांगलं होतं, तिची तब्येतही चांगली होती, तिच्या मनामध्ये दयाभाव होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिने ते अन्न त्या बाईला जेवायला वाढलं, त्याच्यामध्ये इतरांचा पण कसा वाटा आहे. त्यामुळे मी हे कर्म केलं हे म्हणणं किती चुकीचं आहे. हे या अगदी साध्याशा उदाहरणावरून आपल्याला दिसतं की कुठलंही काम जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे कारण परंपरा केवढी मोठी असते. मागे त्या तिरुवल्लुवर जे संत होते त्यांची गोष्ट आपण पाहिली होती की ते कापड विक्रेते होते आणि ते कापड विक्रेते ती आता परत काय मी सांगत नाही. म्हणजे ते कापड कुठे शेतामध्ये कसा कापूस पिकवला गेला, त्या शेतातल्या मजुरांनी कसं काम केलं आहे, पाऊस कसा वेळेवर पडलेला आहे, मग त्याच्यानंतर त्या कापडावर काय काय प्रक्रिया होऊन मग किती जणांचे त्याला हात लागलेत, हजारो लोकांचे त्याला हात लागून नंतर ते कापड या ठिकाणी विक्रीला आलेलं आहे. त्यामुळे माझा एकटा कर्तेपणाचा अभिमान घेण्याचं मला काहीही कारण नाही आहे की मी ते विकलेलं आहे आणि मला माझ्यामुळे ते काम झालेलं आहे. असं इतकं सुंदर ते सांगतात प्रत्येक ठिकाणी आणि तोच या श्लोकाचा अर्थ आहे. इथे एकनाथ महाराज म्हणतात, दृष्टी माझी झाला देखणे. म्हणजे परमेश्वरच कसा प्रत्येक ठिकाणी असतो. दृष्टी माझी झाला देखणे, श्रवणी झाला ऐकणे, रसी रसास्वादू नारायण, सुमनी श्रीहरी सुगंध. म्हणजे प्रत्येक ते तत्व त्या आपण मागे एकदा पाहिलं होतं वाटतं की प्रत्येक इंद्रियाची एक देवता असते. डोळ्याची देवता सूर्य आहे, नंतर वाणीची देवता अग्नी आहे,
नंतर मनाची देवता चंद्र आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या देवता असतात ह्या त्या त्या ठिकाणी उपस्थित असतात, म्हणून आपली इंद्रिय चांगली काम करतं. हाताची देवता इंद्र आहे. म्हणजे असं प्रत्येक देवता त्या त्या ठिकाणी, म्हणजे आणि त्या देवतेच्या पाठीमागे पण तो परमेश्वर परमात्मा, म्हणजे ते चैतन्य तत्व आपलं जागृत असलं पाहिजे, तेव्हा मग ती कामं होतात. म्हणजे मी त्या कामाचं किती करते पण माझ्याकडे घ्यायचं, हे सांगण्यासाठी म्हणून हे सांगितलं त्यांनी. इंद्रिये वेचिली पूजा विधाने, वाचा वेचली हरिकीर्तने, हृदय वेचले माझे निध्याने, अष्टांग नमने वेचले. अशी या महात्म्याची स्वाभाविक अवस्था असते. आणि अशी आहे की ईश्वराचे तत्व धारण करायला आपल्या अंतःकरणात जे काही अगोदर आहे ते काढून टाकायला पाहिजे. म्हणजे आपल्या अंतःकरण भरलेलं असतं. भांडं बघा, एखादं भांडं जर भरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जर अजून आपण ओतलं तर ते काय होतं, ओसंडून व्हायला लागतं. ते भांडं आधी रिकामं पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण कुठला तरी चांगला पदार्थ भरू शकतो. त्याप्रमाणे आपलं हृदयाचं जे भांडं आहे, आपलं मनाचं जे भांडं आहे, त्याच्यामध्ये जे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सगळे जे षड्रिपू आहेत ते आधी काढून टाकायला पाहिजे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ईश्वर येऊन बसतो, ईश्वर येऊन राहतो, असं त्यांनी. म्हणून चित्तशुद्धी फार महत्त्वाची आहे. मग त्याच्यासुद्धासाठी एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की एक गुरु शिष्य होते म्हणे, आणि तो शिष्य आपल्या गुरूंना नेहमी म्हणायचा की मला उपदेश करा ना, मला उपदेश करा ना. तर ते गुरु म्हणायचे की तू एकटा ये, तू एकटा ये, मग मी तुला उपदेश करतो. एकटा ये म्हणजे काय, त्याला काही कळायचंच नाही. मग एकदा दोनदा आजूबाजूला कोणीही नसताना तो गेला, एकटा गेला आणि म्हणे मी आता एकटा आलोय, मला उपदेश द्या. तर ते म्हणाले, अरे एकटा म्हणजे काय माहिती आहे का तुला, तर तुझ्या अंतःकरणातले जे मित्र आहेत तुझे, काम क्रोध लोभ यांना जरा बाजूला ठेव आणि मग एकटा ये, म्हणजे तुला मी उपदेश देतो. म्हणजे मग हे सगळे जेव्हा बाहेर काढले गेले तेव्हा मग भगवंताची मूर्ती आतमध्ये स्थापन होते. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की काम क्रोध रीते केले घर, मग येऊन या राहिला गोपाळ. त्या घरामध्ये केव्हा गोपाळ येऊन राहील, तर तुमचं ते अंतःकरणाचं भांडं जेव्हा रिकामं असेल तेव्हा तो येऊन राहील आतमध्ये. म्हणजे भावाला फार महत्त्व आहे, की मूर्तीला देहाला महत्त्व नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे भाव काय आहे तुमचा, त्याला फार महत्त्व आहे. आतल्या ईशतत्वाला महत्त्व आहे, बाहेरच्या जड देहाला महत्त्व नाही आहे. आतल्या चैतन्याला महत्त्व आहे, बाहेरच्या अचेतनाला महत्त्व नाही आहे. देह देव्हारा हृदय संपुष्ट, मध्ये कृष्णमूर्त बैसविली, असे नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे हे सर्वार्थाने खरं आहे की देह हाच देव्हारा आहे आणि त्याच्यामध्ये हृदयाचा पाठ केलेला आहे आणि त्याच्यावर कृष्णमूर्तीला बसवलेला आहे. मग तो आम्हाला कसा सोडून जाईल, असा आत्मविश्वास या संतांकडे होता. कारण काम क्रोधाला केव्हाच त्यांनी भिरकावून दिलेले होते. हा पांडुरंग, हा कृष्ण आता इकडे तिकडे जाणारच नाही, हा आता सतत आमच्याजवळच राहणार आहे, अशी या संतांची धारणा होती. आणि ते प्रत्येक काम हे ईश्वराला साक्ष ठेवूनच करायचे. म्हणजे त्या भावासाठी, भाव खरा असण्यासाठी पण एक गोष्ट सांगतात की जसं आपण आहोत तसाच तो परमेश्वर आहे, इतकं सत्यत्व त्याला आलं पाहिजे की जसा मी बोलतो तसाच मी बोलतो, तसाच तो बोलतो, जसा मला वास येतो तसाच त्यालाही वास येतो. म्हणजे त्या मूर्तीला पुसताना अगदी हळूहळू कोमल हाताने पुसायचं, तिला गंध लावायचं, तिच्या डोळ्यामध्ये गंध जाता कामा नये, अशा पद्धतीने ती अगदीशय हळुवारपणे प्रेमाने आपण पूजा केली पाहिजे. असं सांगतात की जसं आपण आहोत तसंच त्या परमेश्वराला बघितलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एक गोष्ट ऐकली होती मागे मी, की एक माणूस असतो म्हणे आणि तो आधी रामाची भक्ती करतो, रामाची मूर्ती घेऊन येतो आणि त्या रामाला आपल्या कोनाड्यात बसवतो आणि मग त्याला तो स्नान घालायचा, त्याला गंध लावायचा, त्याला अक्षदा लावायचा, त्याला फुलं वाहायचा, नैवेद्य दाखवायचा, धूप ओवाळायचा, दीप ओवाळायचा, असं सगळं तो करायचा. आणि मग किती दिवस त्याने असं केली भक्ती आणि मग त्याला असं वाटलं की काही नाही, राम काही मला प्रसन्नच होत नाही, जाऊ द्या रामाला ठेवून द्या बाजूला, आता आपण कृष्णाची भक्ती करू. आणि म्हणून रामाची मूर्तीवरच्या कोनाड्यात ठेवली आणि मग दुसरी कृष्णाची मूर्ती घेऊन आला आणि मग कृष्णाच्या मूर्तीला बसवलं आणि मग तिची पूजायला करायला सुरुवात केली.
पण ही पूजा करता 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 त्याचं अंतःकरण हळूहळू शुद्ध व्हायला लागलं होतं, हे त्याला पण कळलं नव्हतं. आणि मग एक दिवशी बाजारातून एक अतिशय सुंदर अशी सुगंधी उदबत्ती तो घेऊन येतो, की माझ्या कृष्णाला ही उदबत्ती खूप आवडेल म्हणून तो घेऊन येतो. आणि मग तिची छान त्या कृष्णाची पूजा करतो, तिला पाटावर बसवतो, स्नान घालतो, गंध अक्षदा फूल वाहतो. आणि मग तो जेव्हा तिला उदबत्ती ओवाळतो, अतिशय सुगंधी वास असलेली ती उदबत्ती ओवाळत असतो, आणि त्याच्या मनात एकदम भाव निर्माण होतो की मला कृष्णाची भक्ती करायची आहे, मला आता त्या रामाला हा वास जायला नको, तो काही मला प्रसन्न झालेला नाही, असं म्हणून तो काय करतो, 2 कापसाचे बोळे घेतो आणि त्यांना रामाच्या मूर्तीच्या नाकात घालतो की त्याला वास जायला नाही पाहिजे, हा वास कृष्णालाच जायला पाहिजे, असं म्हणून ओवाळतो. आणि त्या क्षणी काय होतं की त्या राममूर्तीतून प्रत्यक्ष राम प्रगट होतात आणि ते त्याला म्हणतात की वत्सा, मी तुला प्रसन्न झालोय, माग काय मागायचं. तेव्हा त्याला इतकं आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की अरे रामा, मी तर तुझी मूर्ती बाजूला ठेवली होती आणि मला तू काही प्रसन्न होत नाही म्हणून मी कृष्णाची भक्ती करायला लागलो होतो, तू कसा काय मला प्रसन्न झाला. म्हणजे या पाठीमागे सांगायचं तत्व असं की त्याचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला असा खरा खरा, की रामाने स्वतःच त्याला सांगितलं की अरे तुझे मला सत्यत्व दिलं, की तू समजलं हे की या मूर्तीला वास जायला नको म्हणून तू माझ्या नाकात जे बोळे घातले, इथेच तुला परमेश्वराला, त्या मूर्तीला तू सत्य समजलेला आहे आणि म्हणून मी प्रगट झालेलो आहे. म्हणजे असा भाव मनामध्ये जेव्हा आपल्या निर्माण होतो तेव्हा परमेश्वर स्वतः प्रगट होतो. आणि मग हे त्याला कळून आलं. मग त्याच्यामध्ये राम काय आणि कृष्ण काय, वेगळं कोणीच नाही आहे, एकच आहे सगळं. फक्त भाव असा शुद्ध मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् हा श्लोक आपण पाहिला. म्हणजे तत्वज्ञानी कर्म करूनही अकर्मी असतात, हे मागील 3 श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला उलगडून दाखवलं. आणि असे जे महात्मे असतात, कर्तृत्व भोक्तृत्व याचा त्याग करतात, कर्म करताना अकर्मी असतात. आणि मग असं वाटतं आपल्याला की तत्वज्ञ, आत्मवेत्ता, ज्ञानी, मग हे सगळे पुण्य आणि पाप याद्वारे लिप्त होत नाहीत, कारण ते ज्ञानी असतात. पण सर्वसामान्य माणसाचं काय मग, की पुढे त्यांनी असं सांगितलंय की कर्माचे अनुष्ठान केल्यावर संन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठा वा मोक्ष कसा मिळणार, या आशंकेचे निरसन व्हावे म्हणून भगवंत आता पुढचा श्लोक सांगतात. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. की जो पुरुष सर्व कर्मे परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करून आणि आसक्तीला सोडून करतो, तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. कुर्वन्नपि न लिप्यते. आता ते मागचं बघितलं ना आपण, की तो कर्म करूनही अकर्ता असतो. तर मग तो कसा असतो, अनुष्ठान केल्यावर संन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठा आणि मोक्ष कसा मिळणार, तर तो त्याच्यासाठी वागणं कसं पाहिजे, तर परमेश्वराच्या ठिकाणी सगळी कर्म अर्पण करायची. म्हणजे ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा, संगं त्यक्त्वा म्हणजे संग टाकून द्यायचा. आणि तो कशाप्रमाणे, तर कमलपत्राप्रमाणे. म्हणजे कमळाचं पान आपल्याला माहिती आहे, मातीतून पाण्यातून वरती येतं, पाण्यातून वरती आल्यानंतर त्याला त्या कमलपत्रावर पाण्याचा एकही थेंब राहत नाही, ओघळून जातो तो असा, म्हणून त्याला कमलपत्रमिवांभसा, पद्मपत्रमिवांभसा असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं वागणं पाहिजे. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास प्रपंचात असूनही कर्मयोगी जळातील कमलपत्राप्रमाणे निर्लेप राहतो. परंतु त्यासाठी संगं त्यक्त्वा, हे फार महत्त्व आहे, संगं त्यक्त्वा अशी बुद्धी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे संग टाकला पाहिजे. दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देही कर्म जात तैसे योगयुक्ता. म्हणजे दिव्याच्या उजेडामध्ये सगळेजण कामं करत असतात, म्हणून त्या दिव्याला काही अहंकार असतो का, की हां मी प्रकाश देतोय म्हणून हे सगळेजण काम करू शकतात, ते मी आता बंदच होतो, असं दिवा कधीही म्हणत नाही. तर दिवा हा दिव्याचं काम करत असतो. जसा सूर्य हा स्वतःचं काम करत असतो, त्याला काहीही वाटत नाही, माझ्या प्रकाशामध्ये कोणी काहीही करा,
तो फक्त त्याचं सकाळी उगवण्याचं काम करतो, प्रकाश देण्याचं काम करतो. त्याप्रमाणे योगयुक्ताची सर्व कर्मे या देहामध्ये चालत असतात. दिव्याच्या उजेडाप्रमाणे ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात त्याप्रमाणे. म्हणजे संघामुळे मनुष्य कर्मबंधनात अडकतो. मी करतो या अहंकारापोटी संघ निर्माण होतो. आणि संघ टाकण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे काय की ईश्वरार्पण बुद्धी. जसं हे पश्यान शृण्वन् स्पृशान जिघ्रान, की सगळी कामं करत असताना सगळं ते इंद्रिय त्या कामामध्ये काम करत आहे आणि मी काहीही करत नाही असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तोच धागा त्यांनी पुढे घेतलेला आहे. मग संगन त्यक्त्वा, संघाची साखळी कशी असते तर संघ म्हणजे देहसंघ आणि देहाभिमान, देहाचा अहंकार. म्हणजे या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मानवाचे स्थान खरं तर नगण्य आहे. तथापि ईश्वरी लीलेची व्यापकता ध्यानात न घेणारा मानव अहंकारी होतो. संघ कसा निर्माण होतो याविषयी परत नाथांचंच त्यांनी सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे, ते सांगितलेलं आहे इथे. म्हणजे एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये एवढे अनंत ब्रह्मांड आपण म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्याच्यामध्ये एक ब्रह्मांड आपलं आहे आणि ह्या एका ब्रह्मांडामध्ये एक पृथ्वी आपली आहे. त्या एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये अनेक देश आहेत. त्या देशातला एक भारत देश आहे आणि त्या एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं नाशिक शहर, त्या नाशिक शहरामध्ये माझं कॉलेज रोडचं एक छोटंसं घर आणि त्या घरामध्ये मी एक छोटीशी. म्हणजे असा जर विचार केला तर एवढ्या मोठ्या पसाऱ्यामध्ये मी किती नगण्य आहे, मी किती छोटीशी आहे आणि त्याचा अहंकार आपण काय बाळगायचा हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. संगन त्यक्त्वा. आता नाथ महाराज काय म्हणतात ते बघूया की देहभोगातील मुख्य गोडी म्हटली म्हणजे स्त्री भोगाची. म्हणजे आता सर्वस्व खर्च करून आपल्या जोडीला बायको करून घेऊन येतात. म्हणजे संसारामध्ये माणूस पडल्यानंतर काय काय करतो, संघ कसा त्याचा वाढतो, ती संघाची साखळी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. मग म्हणजे इथे फक्त स्त्री भोगच असंच नाही घ्यायचं, तर पुरुषासाठी स्त्री आणि स्त्रीसाठी पुरुष असं दोघांचंही उदाहरण इथे घ्यायचं आहे. की तो काय करतो म्हणे की प्रपंच करायचा आहे आता मला म्हणून बायको घेऊन येतो, मग स्त्रीचे पाणी ग्रहण करतो. प्रपंचामध्ये मग दुःख वाढायला लागतात, मग त्याच्यासाठी घर करायचं, मग ते घर नीट चालवण्यासाठी धनधान्य पाहिजे, समृद्धी पाहिजे, मग मुलं बाळं होतात, प्रपंच वाढतो, मग अनेक चिंता उत्पन्न होतात, मग मुलाबाळांचा लळा लागतो, आसक्ती निर्माण होते, मग गडी माणसे, दासी, गुरेढोळे हे सगळं आपल्या प्रपंचामध्ये वाढवावंच लागतं मग प्रपंच उत्तम चालावा म्हणून. आणि मग अतिशय कष्ट पडतात, सुखाचा एक क्षणही मिळत नाही, हे सगळं आपल्याला माहिती आहे. व्याह्याची जावयांची ओढ लागते, आप्तइष्टांच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात, मग त्यांचा यथायोग्य सत्कार करायचा, मग कोणाची रागवारागवी होते त्याच्यामध्ये. असं करता करता म्हणे देहाची रेवडी वळून जाते. स्वदेशात परदेशात हिंडू लागतो पैसा कमवण्यासाठी, रात्रंदिवस दगदग करतो आणि हे सगळं करून शेवटी काय होतं तर काहीही मिळत नाही, दुःखच वाट्याला येतं. मग म्हणजे काय प्रपंच करायचाच नाही का? मग आता आपल्याला अशी शंका येईल, मग अरे आमच्या प्रपंचात सुख असतं, आम्हाला आनंदसुद्धा मिळतो त्याच्यामध्ये, मग काय आम्ही प्रपंचच करायचा नाही का आता मनुष्य जन्माला आलोय तर? तर त्यांनी असं सांगितलंय आपल्याला की हे सगळं घडतं आणि मग प्रपंचाचे व्यसन नसावे. प्रपंच करायचा पण प्रपंचाचं व्यसन लागू देऊ नका. याचा अर्थ एवढाच आहे की एका संघातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असा संघ निर्माण होतो आणि मग त्या संघाची साखळी तयार होते. मागे एकदा दुसऱ्या अध्यायात आलं होतं बघा, ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. ही संघाची साखळी आहे की एकातून दुसरं, म्हणजे एखाद्या विषयाचं ध्यान केल्यानंतर तो विषय मिळवण्यासाठी कसे काम वाढतो, लोभ वाढतो, क्रोध वाढतो आणि ते सगळं मिळवण्यासाठी म्हणून आणि त्याचं शेवटी कशामध्ये रूपांतर होतं तर
बुद्धिनाशो प्रणश्यती, बुद्धिनाश होतो त्या माणसाचा ते मिळवण्यासाठी आणि त्या विषयाचा ध्यास घेतल्यामुळे. अशी ही संघाची साखळी आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं संघ कमी करावा. एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे की केवळ मानव जन्मातच हे करता येतं, याचं स्मरण आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी, देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे देहेसी मतप्राप्ती. म्हणजे म्हणे देहाने मनुष्याने हे भगवंतानी इतके देह बनवले, किडा मुंगी मग नंतर प्राणी पशु पक्षी, आणि हे करत करत असताना भगवंताला काही समाधानच मिळेना. आणि मग शेवटी म्हणे त्यांनी जेव्हा मनुष्य देह बनवला तेव्हा भगवंताला इतकं समाधान झालं की का बरं, की हा मनुष्य आता म्हणे ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे, याला विवेक दिलेला आहे, मी बुद्धी दिलेली आहे, आणि हा आता माझा शोध लावेल की हा कोणी बरं हे सगळं निर्माण केलं, चैतन्य तत्व म्हणजे काय आहे. हा सगळा विचार पशु पक्षी नाही करणार, प्राणी नाही करणार, पण मनुष्य मात्र नक्की करेल. आणि म्हणून भगवंताला खूप आनंद झाला. सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानासी, येणे देहेसी मतप्राप्ती, मनुष्य देहेचे निज्ञाने. की मनुष्य देहाला हे ज्ञान दिलेलं आहे मी, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. की हा जो मनुष्य आहे हा सच्चित आनंद ह्या पदवीला प्राप्त करून घेऊ शकतो. की जो ब्रह्मदेव आहे तोच मानव होतच त्यांनी अनेक पुण्य केलं म्हणून तो ब्रह्मदेव झाला. तसं आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. मनुष्य देही ब्रह्मज्ञान पुढील जन्मी मी करीन, म्हणे तो नागवला जाण सोली व अज्ञान त्यापासी. नाथ महाराज म्हणतात की जाऊ दे, या जन्मी नाही झालं माझ्याकडनं, पुढच्या जन्मी करेन. असं जो म्हणतो ना म्हणे तो पूर्ण नागवला गेला, त्याला काहीही मिळणार नाही. अरे मनुष्य देह याच जन्मी मिळालेला आहे आणि याच जन्मी तुम्ही हे करा असं सांगितलेलं आहे. पुढे काय माहिती आहे, एखादी जर चूक झाली आपल्याकडनं तर आपल्याला 4 पायाचं गाढव पण व्हावं लागेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे आहार निद्रा भयमैथुन ही साऱ्या योनीला सारखी आहेत, परंतु मनुष्य देहाला ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष दिलेलं आहे. 6 वाजले. आणि मनुष्य देहाला पाहून मात्र भगवंताला संतोष झाला, कारण ह्या देहाला ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार आहे आणि याच देहाने माझी प्राप्ती होण्यासारखी आहे असं त्याला वाटलं आणि त्याला आनंद झालेला आहे. मनुष्य देहातील ज्ञानाने सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेता येते, एवढा अधिकार नारायणाने आपल्याला दिलेला आहे. मनुष्य देहातच ब्रह्मज्ञान संपादन करावायचे, ते जर मी पुढच्या जन्मात संपादन करी असे म्हणेल तो ठार बुडाला असे समजावे. त्याच्याजवळ असलेले अस्सल ज्ञान अस्सल अज्ञान आहे, हे करू आम्ही पुढच्या जन्मी. अरे पुढचा जन्म जर 4 पायांचा मिळाला तर काय कराल तुम्ही, अजून जन्म वाढत जातील मग. म्हणून याच जन्मामध्ये हे प्राप्त करून घ्या अशी जागृती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि अतिशय सुंदर असा हा श्लोक होता. मग आता आपण या ठिकाणी थांबू, पुढच्या वेळेस बघू. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. असे अतिशय सुंदर असलेली गीता आपण बघतोय. त्यामुळे त्याच्या निमित्ताने संतांची चरित्र बघतोय, संतांच्या संगतीत राहण्याचं भाग्य आपल्याला मिळतं आहे. यापेक्षा मोठं भाग्य ते काय आपलं. त्यामुळे एवढं सगळं बोलून आता या ठिकाणी मी थांबते. तुम्हा सर्वांना नमस्कार करते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.